आपला दर्पण न्यूज. रेंदाळा तालुका हातकणंगले परिसरात घडलेल्या कापड चोरीच्या प्रकरणाचा हुपरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उलगडा करत 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण सुमारे 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेंदाळा येथील फिर्यादी तुकाराम अण्णासाहेब पुजारी यांच्या कापड गोदामाचा अज्ञात चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर गोदामातील अंदाजे 30,000 रुपयांचं कापड चोरून नेण्यात आलं होतं. ही घटना 8 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री ते 9 फेब्रुवारीच्या सकाळी दरम्यान घडली. या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात भादवी कलम 305, 331(3), 332(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आलं होतं. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर संशयितांचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रमोद वडर वय वर्ष 25 राहणार हुपरी आणि हातीम मुलाणी वय वर्ष 30 राहणार हातकणंगले अशी आहेत. पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले कापड तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली 40,000 रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. हुपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही यशस्वी कारवाई केली. सध्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.